हॅलो इंजिनियर्स, मी मयूर वाघ, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ कॅड सेंटर नाशिक. वेलकम टू कॅड सेंटर नाशिक. मी जसं बोललो की आम्ही काही दिवसापूर्वी एक बीमच्या कंपनीचा जॉब इंटरव्ह्यूज आम्ही अरेंज केले होते. त्याबरोबर आपल्याबरोबर आता आपला तिसरा विद्यार्थी आहे अक्षय. अक्षय आपला बीमचा स्टुडंट आहे. अक्षयचा एक्सपिरियन्स अक्षय तुमच्याबरोबर शेअर करेल की त्याची ओव्हरऑल कॅड सेंटरची जर्नी कशी होती, त्याचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय आहे. सो हॅलो अक्षय. माझं नाव अक्षय शिवाजी गरड. माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर माझं BE झालेलं आहे ENTCमधून, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. माझं कॉलेजचं नाव संजय गोडावत इन्स्टिट्यूट कोल्हापूरमधून माझं एज्युकेशन पूर्ण झालेलं आहे सर्व. याच्या आधी मी जॉब पण केलेला आहे. पुण्याला होतो मी बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये, पण मग तो जॉब मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये होता आणि फील्डवर्क जास्त होतं. त्याच्यामुळं मला ऑफिस बेस आणि एखादा एन्व्हायरमेंटला म्हणजे माझ्या बुद्धिमत्तेला सूट होईल असा जॉब लागत होता मला. त्याच्यामुळे मग मला कॅड सेंटरबद्दल समजले. मग मी इथं येऊन भरपूरसे कोर्स नॅव्हिगेट केले. मग मला बीम सुटेबल वाटला, कारण त्याच्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग हे सर्व इन्क्लुडेड होतं. आणि मग मी पूर्ण फॅमिलियर व्हायसाठी मग पूर्ण बीमच कोर्स घेतला. त्याच्यामध्ये खूप इथल्या स्टाफचं खूप छान मार्गदर्शन भेटलं मला. विशेष करून सरांचं, मॅडमांचं खूप विशेष मार्गदर्शन भेटलं. त्याच्यामुळे कोर्स पूर्ण होऊन मग प्लेसमेंटच्या ऑपॉर्च्युनिटी त्यांच्याकडून मिळत गेल्या आणि त्याच्यामध्ये ही एक ऑपॉर्च्युनिटी भेटली वर्क फ्रॉम होमसाठी. मग सरांकडून मी त्याच्याबद्दल विचारणा केल्यानंतर मग मला इंटरव्ह्यू वगैरे अरेंज करण्यात आले आणि त्याच्यानंतर मग जॉबमध्ये सिलेक्शन झालं. अक्षय, की आता तुझा बॅकग्राऊंड बघता आणि इकडे आता तू जसं इंडस्ट्री सर्च करत होता, तू पण काही जॉब सर्च केले, तर त्या जॉब्समध्ये तुला एक गोष्ट आढळली का की तुमच्या डोमेनच्या मुलांना इथे खूप मागणी असेल? अगदीच ना. मग तू मुलांना काय सजेस्ट करशील ज्यांचा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल बॅकग्राऊंड आहे, अशा मुलांना तू काय सजेस्ट करशील? पहिली बार तर त्यांना जास्त करून नॉलेज नाही आहे ह्या म्हणजे बीमच्या इंडस्ट्रीबद्दल, बीम इंडस्ट्रीबद्दल, की अशी पण एखादी इंडस्ट्री एक्झिस्ट करते. पण मग अशी एक इंडस्ट्री आहे आणि इथे मेकॅनिकल बॅकग्राऊंड असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल, अशा मुलांना देखील प्लेसमेंट भेटते. आणि त्यामुळे त्यांनी अजिबात जास्त विचार न करता बीमसाठी ॲडमिशन घेऊ शकतात. आणि प्लेसमेंट सपोर्ट ही खूप मजबूत आहे कॅड सेंटरमधून. त्यामुळे प्लेसमेंटची चिंता करण्याची आपल्याला काही गरज नाही. ओके. ओव्हरऑल तुझी जर्नी तसं बघायला गेलं की मलाही पहिले टफ वाटली होती की चला आपण इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंड म्हटल्यानंतर आपण ते कुठेतरी कोपअप करू शकतो, पण इंडस्ट्रीची इतकी मोठी नीड आहे आणि जर तुम्ही जर स्किल सेट घेतले तसे तर नक्कीच तो जॉब लागू शकतो. सो थँक्यू तुला तुझ्या पुढच्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा. तू कॅड सेंटरच्या ॲल्युमिनीला कनेक्ट राहशीलच आणि तुला तिथून जसा आता हा पहिला जॉब मिळाला तसा तुझा दुसरा, तिसरा एक्सपिरियन्स जॉब पण तुला कॅड सेंटरकडूनच मिळावा अशी माझी इच्छा असेल. थँक्यू फॉर युअर कोऑर्डिनेशन. थँक्यू.